रामकृष्ण हरी मंडळी, तर आम्ही बहिणी बहिणी कुठं निघालो हे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेल. तर उसाचा रस 2 बॉटल भरून घेतला आणि इतका छान होता. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं अमृतावानीच गोड होता. तर उसाचा रस आम्ही थोडासा पिलो. तोपर्यंत आम्हाला नेला दादासाहेब आलेच. मग काय, दादासाहेब आल्यावर गाडीत बसलो आणि निघालो. गाव इतकं छान, आणि हे गाव मला कधीही ओळखीचंच. माझं लहानपण बऱ्याच प्रमाणात इथं गेलं आहे. मला हे गाव लय आवडतं. माझ्या खूप साऱ्या आठवणी आहेत इथले. 2 मावशा, माझी मोठी बहीण, अजून एक जगनदादा म्हणून होतं, ते गेले. त्यांनी मला खूप जीव लावला. मी त्यांच्याकडं खूप राहायचे. मला मावशी हे काही माहिती नव्हतं, पण त्यांनी मला खूप जीव लावला. जीव लावलेल्या लोकांना कधी विसरायचं नाही. आपण जिवंत आहोत तोपर्यंत. आम्ही घरी गेलो तर ह्यांचं कांदा काटणीचं काम चालूच होतं, आणि त्या दिवशी ग्रहण होता. मग गेल्यावर थोडीशी बेळ खाल्ली. 3:30ला ग्रहण लागणार होतं, आणि मी बसले कांदे काटायला. माझ्या बहिणीला भरायला लावले. मोठी बहीण पण आहे, तर त्यांचे बाई आहे. मला आपल्याला काही दिवस गेलेले नाही आहेत. आपण कांदा काटाय बसलं तरी आपल्या बाळाला काही होणार नाही. आपण कांदे काटायला बस. मग कांदे काटले आणि संध्याकाळ दिवस मावळेपर्यंत यांना सगळ्यांना मदत केली. आपण पहिलं काम केलेलं आहे, त्यामुळे आपल्याला काही लाज नाही कामाची. आपण कुठं टाकलं तरी हिऱ्यावानी चमकणारेच आहेत. आपण काय कोळसा नाही आहे, बरोबर आहे का नाही. तर मग कांदे काटले इथं. आणि आता इतका म्हणजे हा जवळजवळ 50 ते 60 गोणी कांदा झाला असेल. दुर्दैव शेतकऱ्यांचं की कांद्याला भाव नाही आहे. आता जर कांद्याला 50 रुपये भाव असता तर ह्या कांद्याचे किती पैसे झाले असते सांगा, बरोबर आहे का नाही सांगा. आपल्याला 10-20 रुपयांनी मिळतो आहे, पण ह्यांच्याकडून 8 रुपये 9 रुपयांनीच कांदा मिळतो आहे. पण आता मोदींनी एक योजना आहे ज्याच्यामध्ये आडत हमाली आणि हे नाही आहे म्हणे. म्हणजे कांदा नेतात पण आणतात पण, आणि शेतकऱ्याला पैसे असे मिळतात असं मला तरी कळलं आहे. म्हणजे आडत हमाली बंद झालेली आहे. तेवढं एक शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे. हिला कंटाळा आला होता बरं खरं, हिची मान दुखत होती म्हणून, पण हिने मी केलं म्हणून तिने केलं. आता बहिणी आहेत आमच्या दोन्हीही, त्यामुळे त्यांना मदत म्हणून केलं तर पाहिजे. चला, तर आजी काय म्हणते हे ऐका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.